श्रीराम समर्थ. श्रीराम. दोन गोष्टी सुरुवातीला सांगतो. हा कार्यक्रमातला बदल का जी मीटिंग असते, जनरल बॉडी मीटिंग वगैरे, त्याला एक कोरम आवश्यक असतो, बरोबर. पण ही काय आपली मीटिंग नाही, हा अत्यंत चांगला सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्याला डेकोरम आवश्यक असतो. डिग्निटी, डेकोरम, डिसेन्सी हे शब्दच असे आहेत. डेकोरम म्हणजे काहीतरी एक सौंदर्य आहे, काहीतरी आपली एक जबाबदारी आहे. दुरून जी माणसं आपली कला सादर करायला येतात अत्यंत निरपेक्ष भावनानं, त्यांना आपण हे नको का द्यायला, श्रोते म्हणा, दर्शक म्हणा, प्रेक्षक म्हणा, ते आपलं कर्तव्य आहे. येतील लोक, नक्कीच येतील, कारण हा भाग भरलेला आहे. मला उगीच पॅरालिसिस झाल्यासारखं तरी आता बरीच जणं आलेली आहेत. हे जरा व्यवस्थित भरलं की त्यांनाही बरं वाटेल. ठीक आहे. दुसरं एक कारण, ज्यांच्या संपूर्ण प्रेरणेतून, ज्यांच्या शक्तीमुळे किंवा ज्यांच्या प्रभावामुळे, ज्यांच्या चैतन्यामुळे हे सगळं इथे घडलेलं आहे, त्यांच्या जीवनात मुहूर्ताला किती स्थान आहे हे आपण बघितलंच. ज्यांच्या तोंडून, तात्यासाहेब केतकरांच्या तोंडून ते 42 वर्ष बोलत होते. 1925 ते 1967 अखंड बोलत होते. त्या तात्यासाहेब केतकरांच्या लग्नाचा प्रसंग आठवा बरं. लग्न ठरवलं होतं. काही जण म्हणतात सकाळी मुहूर्त ठरवला होता, काही जण म्हणतात गोरज मुहूर्त ठरवला होता. पण मुहूर्ताच्या आधी काही वेळ महाराज म्हणाले मी जरा जाऊन येतो. महाराज गेले, खोलीतून झोपले. भटजी म्हणायला लागले की वेळ जाते, मुहूर्त, आता मुहूर्ताला तेवढं महत्त्व दिलं जात नाही जरी छापलेला असला तरी, परंतु त्यावेळेला जरा मुहूर्तच होतं. त्यांनी काय सांगितलं, भाऊसाहेब केतकर जे तात्यासाहेब केतकरांचे वडील आणि महाराजांचा जर एक चांगला भक्त दाखवायचा असेल तर बाबा बेलसरेंच्या मते ज्यांच्याबरोबर ते कित्येक वर्ष राहिले ते भाऊसाहेब केतकर. जी महाराज नावाचं छोटं पुस्तक आहे. त्यांनी महाराजांना कधी विरोधच केला नाही. प्रत्येक वेळेला जी महाराज, जी महाराज. तुम्हाला आठवत असेल आपण एका पुस्तकाबद्दल बोललो होतो, एका व्यक्तीबद्दल बोललो होतो. पण आधी मुहूर्ताची गोष्ट पूर्ण करूया. रात्री 11 वाजले, महाराज खोलीतून बाहेर येतच नाहीत. भाऊसाहेब म्हणाले या लग्नात मी मुलगीसुद्धा पाहिलेली नव्हती. मी फक्त एकच सांगितलं, महाराजांच्या साक्षीनं रामासमोर गोंदवल्याला लग्न झालं पाहिजे, बस. मी मुलगी बघितली नव्हती, मुहूर्त काही ठरवलेलं नव्हतं. महाराज नाहीत तर होणार नाही, कारण महाराजांना उठवायचं नाही. महाराज रात्री 11ला आले. पहिलं वाक्य महाराजांचं हे नाटक असायचं, अरे मला कोणी उठवलं का नाही, 11 वाजले, आता काय मुहूर्त आहे का काय. त्यावेळेला गुरुजी म्हणाले राक्षसांची वेळ आहे, राक्षस वेळा, हे राक्षसांचे मुहूर्त आहेत. ते म्हणाले आता वेळ नको, मुहूर्त करा. पण तो मुहूर्त त्यांनी भटजींना सांगितलं की तुम्ही लक्षात ठेवा, उद्या आपण ह्याबद्दल बोलूया. दुसऱ्या दिवशी ते म्हणाले काय, पंचांगाना म्हणाले. ज्या मुहूर्तावर हे लग्न लागलं तिथे काय लिहिलेलं, अमृत बेला. हा अमृत मुहूर्त होता. मुहूर्त 24 तास असतात. आपण आपल्या सोयीनी गोरजेपर्यंतच जातो आणि नंतर रात्री वगैरे जरा अवघड असतात ना मुहूर्त. पण असं काही नाही बाबा, मुहूर्त त्याच वेळेला असतात आणि त्याच वेळेला संपतात. हल्ली मुहूर्त काढणं नावाचा एक प्रकार असतो. पण गंमत बघा, त्यांनी काय सांगितलं की मुहूर्त असतातच. आणि ज्या मुहूर्ताला माझ्या तात्याचं लग्न लागलं तो मुहूर्त अमृत मुहूर्त होता. आणि त्याच्याकडून फार मोठं कार्य करून घेणारे आहेत सद्गुरू. महाराजांचे सद्गुरू म्हणजे तिथे आहेत ते तुकाई महाराज, तुकाई चैतन्य संप्रदाय. त्यामुळे महाराज म्हणतात ज्यावेळेला जी घटना घडेल ती त्या शक्तीच्या इच्छेनं घडत असते, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे काय की तोच मुहूर्त. आपण आज अगदी 1 वर्ष साजरं केलं रामाच्या प्राणप्रतिष्ठेचं. आता इतकी 6 वर्ष आपण प्रयत्न करत होतो की, पण तो नंतर ठरलं त्यावेळेला आपण आजूबाजूचा मुहूर्त फक्त शोधून काढला. 500 वर्ष आपण लढा दिलेला आहे. 500 वर्ष ती पाडून तिथे मशीद उभी राहिलेली आहे. समर्थ ज्या वेळेला गेले अयोध्येला त्यावेळेला त्यांना रोमांच, कारण त्याच्या रामाची जन्मभूमी ना ती. त्यांनी विचारलं रामाची जन्मभूमी कुठे. एक तर कोणाला माहीत नव्हतं अयोध्येत त्यावेळेला म्हणजे 400 वर्षापूर्वी. हा प्रसंग किती सालचा असेल, 1608 सालचा जन्म. 24 वर्षानंतर समर्थ प्रदक्षिणेला निघाले भारताच्या, म्हणजे 1632 नंतर 1640च्या सुमारास, 1640 आणि 1622 का त्याच्या आधी हा सगळा संहार झालेला आहे. 1522ला वगैरे बाबरांनी केलेला. आणि बाबर समर्थांच्या आधी आहे. समर्थांच्या वेळेला जो होता तो औरंगजेब होता, लक्षात ठेवा. समर्थ, शिवाजी, तुकाराम, औरंगजेब हे समकालीन आहेत. ज्यावेळेला हा सगळा प्रकार घडला
कुणीतरी सांगितलं इथेच जन्मला आणि तिथे आता ही मशीद उभारलेली आहे. त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. पण आपल्या डोळ्यातून आलेले अश्रू आणि त्यांच्या डोळ्यातून आलेले अश्रू यात फरक असतो. उत्स्फूर्तपणे त्यांनी एक काव्य रचलं त्या क्षणी. बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार राहला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. त्यावेळेला त्यांना शिवाजी महाराज कोण माहीत नव्हते, शिवाजी महाराजांना कोण माहीत नव्हते. मोडिली मांडिली क्षेत्रे, जी क्षेत्र मोडलेली आहेत, जी मंदिरं उद्ध्वस्त केलेली आहेत, ज्या मूर्ती भ्रष्ट केलेल्या आहेत, त्या पुन्हा उभारल्या जातील. कारण का की असं आनंद वनभुवनी, आनंद वनभुवनाचं स्वप्न आहे ते लक्षात ठेवा. म्हणून पुढे ते मोठं आहे, आपल्या दासबोधाच्या ह्याच्यात आहे आनंद वनभुवनी. त्यातली एक प्रसिद्ध ओवी आपण नेहमीच म्हणतो की आनंद वनभुवन जर उभारायचं असेल तर उघडपणे कार्य करायचं नाही. कारण जवळजवळ सगळा भारत यावनी म्हणजे मुसलमानांच्या सत्तेखाली होता. इकडे आदिलशाह होता, तिकडे निजाम होता, इकडे वर औरंगजेब अर्धा हिंदुस्थान व्यापून होता. आणि आदिलशहाच्या सेवेत तर शहाजी होते, म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील होते. म्हणजे इतका सगळा प्रसंग होता. एक ओवी त्यांची लक्षात ठेवा, पदार्थ तितुका अवघा नेला, नुसता देशाची उरला. देश म्हणजे जमीन, जमीन त्यांना नेता येत नव्हते, पण जमिनीवर जे जे काही वैभव उभं होतं त्याच्यात सुंदर स्त्रियासुद्धा आल्या. आणि सुंदर स्त्रिया म्हणजे पद्मिनी आपण म्हणतो ना, राजस्थान, राजपूत, मारवाड ह्या सगळ्या आहेत ना, तिथल्या कित्येक गुजरिणी त्यांनी शब्द वापरले, गुर्जर मारवाडमधले, भ्रष्टविल्या, जहाजी फाकविल्या. जहाजी म्हणजे हजारो सुंदर स्त्रिया जहाजातून अरबांचे भोग दासी बनवण्यासाठी नेल्या. हे सगळं ते बघत होते, कारण 12 वर्ष ते चालत भारत बघत होते. इथे आल्यानंतर त्यांना काय दिसलं की अरे रे, रामाची जन्मभूमीसुद्धा राहिलेली नाही आहे. आणि म्हणून त्यांनी केलेलं 11 11 बहु 11 काय 11 कळेची ना. आणि ते पुढे त्यांनी केलं 11 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी. आनंदवन भुवनाची स्थापना करायचे तर गुप्त ते गुप्त जाणावे. आणि आपल्या ह्या जवळजवळ 140-150 कोटींच्या देशात असं काही गुप्त राखता येईल का हो? येतं. हल्ली तर आपण सिद्ध केलेलं आहे. अगदी पूर्वीसुद्धा ज्यावेळेला पहिला पोखरणला आपण अणुस्फोट केला त्यावेळेला अमेरिकेचे किती सॅटेलाईट्स वगैरे उडत होते आणि भारताबद्दल त्यांना नेहमी संशय कळला नाही. वाजपेयींच्या काळात 2 लागोपाठ झाले. त्यावेळेचा परमाणू नावाचा एक चित्रपट आहे, तुम्ही मुद्दामून बघा, अप्रतिम चित्रपट आहे की ज्यावेळेला 45 मिनिटांनी तो उपग्रह त्या राजस्थानच्या ह्याच्यावर यायचा पोखरणच्या तिथे, त्यावेळेला अब्दुल कलाम वगैरे सगळे लपायचे आणि तिथे झाडं वगैरे लावल्यासारखे करायचे. आणि नंतर मजुराच्या वेशात जाऊन तिथे काहीतरी कॅनल खणायचं काम चाललेलं आहे असं दाखवून खूप खोल खड्डा खणावा लागतो आणि तिथे तो स्फोट करावा लागतो. ज्यावेळेला पहिला स्फोट झाला तेव्हा सगळं जग विरुद्ध गेलं. अमेरिकेने वगैरे तर म्हणजे सँक्शन्स आणू, तुमच्या म्हणजे बंदी आणू, नाकेबंदी करून टाकू. दुसऱ्या दिवशी का त्याच्या आणखीन एक दिवसांनी दुसरा स्फोट झाला. त्यावेळेला सगळेजण उडलेच, तिसरा स्फोट होऊ देणार नाही. त्यावेळेच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं तिसऱ्या स्फोटाची गरजच नाही, कारण आम्हाला जो डेटा मिळालेला आहे कम्प्युटरवरच आम्ही ते स्फोट घडवू शकतो आणि त्याची काय शक्ती, काय क्षमता, काय प्रभाव असू शकतो ते कम्प्युटरच आम्हाला सांगेल. तिसरा स्फोट आपण केला नाही, त्यानंतर गुप्त राखलं गेलं. हल्लीचं एक उदाहरण सांगते, राजकारण नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता हिंदू शब्द मागे पडून जो सनातन शब्द आलेला आहे ना, तो आपला खराब परिचय आहे. हिंदू वगैरे बाबरापासून सुरू झालेला शब्द आहे. सनातन आपला हाच खरा परिचय आहे. ज्यावेळेला आपण सनातन म्हणतो त्यावेळेला एक संस्था वगैरे तुम्ही डोळ्यासमोर आणू नका. म्हणून सत्य सनातन नित्य नूतन चिरंतन आर्य वैदिक धर्म एवढं नाव आहे माझं धर्माचं. त्याच्यात सनातन निवडलेलं आहे, कारण जे पूर्वीही जितकं ताजं होतं, मधल्या काळातही ताजं होतं, आजही तितकंच त्याच्यापेक्षा जास्त टवटवीत आहे. आणि उद्या तर ते संपूर्ण जगाला ताजेपणा काय आहे, शांती काय आहे, या सगळ्या मूल्यांचा परिचय करून देणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी सांगितलं गुप्त अशी तुम्ही मंडळ तयार करा 11 लोकांची. 11 11 बहु 11. 11ला खूप अर्थ आहे. 11वा अंश कुणाचा? शंकराचा, तो हनुमान आहे. आणि हनुमानाचेच अवतार आपले महाराज, तसेच कलिमा जिथे झाले रामदास, पुन्हा उद्धरा जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती. हे 3 आपण मारुतीच समजायचे. हनुमान
हनुमान 2 म्हणजे रामदास आणि हनुमान 3 म्हणजे आपले दीनदास किंवा आपले महाराज, हे लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी जिथे जिथे मंदिरं स्थापन केली त्याच्या शेजारी तालीम स्थापन केली. म्हणजे नुसत्या मंदिरात पूजा करायची नाही. 2 शब्द, उपासना आणि जोपासना. जोपासना कशाची? शक्तीची, सामर्थ्याची, तेजाची, बलाची. जोपासना करूया ना. जोपासना इज ॲग्रिकल्चर आणि उपासना इज कल्चर. कल्चरही पाहिजे आणि ॲग्रिकल्चरही पाहिजे, तरच ते राष्ट्र उभं राहतं. म्हणून प्रत्येक त्यांच्या महत्त्वाच्या मंदिराच्या ठिकाणी एक घर आहे, अशी अंडरग्राऊंड गुंफा आहे, आपली जशी गुंफा आहे तशी. आणि तिथे शिवाजी महाराज ते वगैरे असे कितीतरी इतिहासात उल्लेख आहेत. आता पुन्हा इतिहास लिहायचे प्रयत्न चालले होते. आता पुन्हा रीरायटिंग इंडियन हिस्ट्री फ्रॉम द इंडियन व्ह्यू पॉईंट, परत ती मूव्हमेंट सुरू झालेली आहे. असू दे. तर तिथे काय करायचे, तालीम त्यांनी सुरू केली. तालीम म्हणजे हल्लीच्या बाबतीत जिम. जिमचं स्पेलिंग आहे अनेकांना माहीत नसतं. जीनी सुरू होतं का जेनी सुरू होतं. आणि जिमचं तर फुल फॉर्म माहीतच नाही लोकांना, पण मसल्स आहेत आणि ॲब्स वगैरे तयार केलेले आहेत. ठीक आहे, आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. यांनी व्यायामशाळा, तालीम सुरू केली आणि 11 जणांची पथकं सुरू केली. त्यावेळेला तलवारीला बंदी होती, कारण तलवार बादशाच्या लोकांनीच वापरायची. पण आपल्या घरात काय काय असतं? आपल्या घरात कोयती असते, बरोबर. आपल्या घरात सुरी असते, आपल्या घरात मुसळ असतं, आपल्या घरात पहारई असते, माहीत आहे ना. आपल्या घरात कुदळ असते. मग त्याने 11 जणांना एक असं शस्त्र दिलं. आणि मुसळराम, त्या ज्यांच्या 11 जणांचं मुसळ होते. आणि कुठेही जर अडचण असेल की स्त्री संकटात आहे, तर जवळच्या मारुतीच्या किंवा कुठल्याही मंदिरात घंटा वाजवायचे. घंटा वाजल्यानंतर लोक एकत्र व्हायचे. आता दुसऱ्या धर्माने हा प्रयोग सुरू केला आहे, आपण विसरलेलो आहोत, पण पुन्हा सुरू करायला पाहिजे. घंटा वाजवली की काहीतरी संकट आहे, लोक जमायला लागले. आणि विशेषतः ते कुठून कुठून यायचे. एक जण पहारे घेऊन यायचा, एक जण कुदळ घेऊन यायचा, एक जण कोयती घेऊन यायचा, एक जण मुसळ घेऊन यायचा. 11 जणांचे कमांडो ज्याला म्हणतात ना हल्ली, तशी कमांडो पथक होती. हाच शब्द वापरलेला आहे, कमांडो पथक. कुठून यायचे कळायचे नाही, कारण एरवी ते घरातच राहायचे आणि ती घरातच असायची त्यांची हत्यारं. पण असं एक त्यांनी सामर्थ्य तयार केलं, ज्याचा उपयोग शिवाजीच्या संघटनेला झाला. शिवाजी हा मोठाच होता अंगभूत. छत्रपती शिवराय आपण म्हणतो, शिवाचा अंश होता. शिवजी, आपण शिवाजी म्हणायला लागलो. शिवाचीच उपासना जिजाबाई सतत करत होत्या. जे महत्त्वाचे किल्ले आहेत शिवाजीचे, तिथे शंकराची मंदिर आहेत. आणि जिजाबाई शेवटपर्यंत शंकराची उपासना करत होते. ओम नमः शिवाय, बिल्वदल आणि शंकराच्या पूजेसाठी कमळं, असे कितीतरी प्रसंग आहेत. आत्ता आपला तो विषय नाही आहे. सांगतो काय तुम्हाला की ज्या वेळेला महाराज मुहूर्त या सगळ्याबद्दल विचार करतात, त्यावेळेला तुम्ही करा. समाजाची सोय आणि धार्मिक अंग, आध्यात्मिकता आपण ज्याला म्हणतो, आध्यात्मिक उपासना म्हणतो, चैतन्य उपासना म्हणतो, त्याच्यात ज्या वेळेला जी घटना घडेल ती महाराजांची इच्छा समजायची. आता बऱ्यापैकी लोक आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे माझा हा फिलर होता, कारण नंतर जर एकदम सगळाच विषय मांडायचा झाला. थोडक्यात मला काय सांगायचं होतं ते सांगतो आणि थांबतो. 1 वर्ष झालं, खरं म्हणजे 21 तारखेला झाला आणि आज 11 तारीख आहे. तर आपल्याकडे तिथी महत्त्वाची असते. पौष शुद्ध द्वादशी. हां, तर द्वादशी त्रयोदशी, हां, त्याने महाकुंभ द्वादशी असं काहीतरी म्हणलेलं आहे. आता ती द्वादशी त्रयोदशी दोन्ही. तर हे लक्षात ठेवायचं. तिथीप्रमाणे दरवर्षी हा उत्सव आपण साजरा करणार आहोत. पहिली गोष्ट, उत्सव साजरा करायचा म्हणजे फक्त पणत्या लावायच्या, दिव्या लावायच्या हे नाही. तो एक भाग आहे, डेकोरेशन आपण म्हणतो, तो भाग आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कशासाठी राम उभा राहिला. समर्थांनी उत्तर दिलेलं आहे की राम मी का निवडला. रामाने सीतेला सोडवलं, ती त्याची पत्नी होती, पळवलं. त्यावेळेला त्याचा जो अपमान झाला होता तो त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. इज्जत का सवाल म्हणतो ना, तो इज्जत का सवाल होता, प्रेस्टीज पॉईंट होता रामाचा. म्हणून सीतेला सोडवली, त्यात काही कौतुक नाही. वानरांच्या मदतीने सोडवलं, ठीक आहे, तो रघुनाथ होता, त्याच्या अंगी काहीतरी जास्त शक्ती होती. पण मुक्त केले सुरवर. रावणाच्या बंदिवासात जे निरनिराळे सुरवर होते, देव होते, देवांपेक्षा श्रेष्ठ असे देव होते, देवता होत्या, ग्रह होते, हे सगळे होते. आणि वर्णन पुराणात करतात की रावणाने प्रत्येकाला काम दिलेलं होतं. पहिल्यांदा समीर म्हणजे वारा, त्याला काय सांगितलं होतं, सगळ्या लंकेतले रस्ते झाडून टाकायचे. नंतर आला वरुण, वरुण म्हणजे पाणी, पाण्याची देवता, जलदेवता, त्याला सांगितलं होतं सगळीकडे सडा घालायचा, मग तो बिचारा सडा घालायचा. तिसरा विश्वकर्मा, त्याला सांगितलं की रांगोळी काढ, तू आर्किटेक्ट आहेस ना, तू सगळ्या रांगोळ्या वगैरे काढ. प्रत्येक देवाला वेठीला धरून त्याला काहीतरी काम देऊन
रावणाने त्यांना आपल्या बंदिवासात ठेवलेलं होतं. अशा वेळेला रावणाला मारल्यामुळे हे सगळे सुरवर मुक्त झाले, म्हणून मी रामाला पुजतो. त्यांनी सांगितले स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू असा राम आहे. पण करी बाण एकू मुखी शब्द एकू असा जो आहे ना, एक वचनी त्याच्यापेक्षा एक बाणी मला जास्त महत्त्वाचं वाटतं, कारण त्याचं शरसंधान अचूक होतं. त्यांनी निवडलं आहे राम हे दैवत. म्हणून रामाचा आणि समर्थांचा संबंध आहे. रामाचा हनुमंताचा संबंध तर आपल्याला माहीत आहे. चिरंजीव केले जनी दास दोन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमाने. त्यांनी आपलं नाव आणि आपलं चरित्र, चरित्र म्हणजे रामायणही सोडा, राम नाम आणि राम नामापेक्षाही नाम, ते चिरंजीव राहावं म्हणून त्यांनी विभीषणाला चिरंजीव केलं आणि हनुमंताला चिरंजीव केलं. हे दोघं जणांना का केलं? अगदी तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणा ना, अशी चित्र पाहत रात्री झोपावं किंवा अशी चित्र पाहत ध्यानाला बसावं, म्हणजे इकडे तिकडे मन गेलं तरी तिथल्या तिथे रेंगाळतं. सेतू आहे, सेतू तो त्याच वेळेपुरता बांधला होता का? नंतर तो नष्ट झाला का? कोणी म्हणतात तो अजूनही दिसतो, कोणी म्हणतात तो नाही वगैरे, सोडा. पण सेतूला दोन टोकं असतात. एका टोकाचा सेतू नाही आहे. सेतू नेहमी दोन टोकं जोडतो, म्हणजे ती दोन दऱ्यांच्या वरच्या इकडे ब्रिज आहे, तिकडे जो टोक आहे. लंकेकडचं जे टोक आहे ना, ते प्रपंचाचं टोक आहे, कारण लंका सोन्याची आहे आणि सोन्यासारखा प्रपंच करावा. कुठल्याही संतांनी सांगितलं नाही प्रपंच टाकून जा. कुणीही सांगितलं नाही की प्रपंचातले हे जे भोग आहेत ना ते वाईट आहेत म्हणून. त्याला आसक्ती वाईट आहे. हल्ली ज्याला ॲडिक्शन शब्द वापरतो ना, ते ॲडिक्शन वाईट आहे. बाकी कुणीही सांगितलं नाही. एका गाडीची 2 गाडी घ्या, 2च्या 4 गाड्या घ्या, फ्लॅट्स 2चे 5 करा, कुठल्याही संत त्याच्यात अडकून पडू नका. ते कारण सांगून त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं जे कारण आहे ते कर. आम्ही सांगितलं ना पूर्वी, आपण शिवोली जर घेतलं ऐकायला बरं वाटतं, किंवा डिचोली आपल्याला जवळ आहे. डिचोलीला यायचे लोक, डिचोलीहून पुढे वानतेला यायचे. नंतर काय झालं, जरा 2 व्हीलर वगैरे आल्यानंतर मग त्यांना शिवोली जरा लांब, नंतर आता अंबोली, नंतर दांडेली, हे सगळे जायला लागले. त्याच्याही पुढे आपण जाऊ हे लक्षात ठेवा. कारण का की आता आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे वाहनं आहेत. मग आपण ज्याला 3 शब्द वापरतो, टॉप प्रायोरिटी, फर्स्ट प्रेफरन्स अँड सुप्रीम व्हॅल्यू, ती जर तुमची नामाला असेल तर तुमची पावलं इकडेच वळते. नाही तर सुट्टी आहे, 2 दिवस सुट्टी आलेली आहे, आधी असं काही विचार केलात तर तुमची पावलं या मंडपापासून किंवा या केंद्रापासूनच नव्हे, रामनामापासून, आध्यात्मिक उपासनेपासून दूर जातील. हे फक्त लक्षात ठेवायचं. मी कशाला जास्त महत्त्व देणार आहे आणि त्याच्यावरून माझ्या मनाचं समाधान, आनंद, शांती या गोष्टी अवलंबून असतात. माझं महत्त्व कशाला आहे? जो आज आहे उद्या नाही, अशा माझ्या देहाच्या भोगांना महत्त्व आहे का? आणि आज आहे उद्या नाही म्हणजे काय? आज मला जी वासना आहे ती 40 वर्षानंतर उरणारच नाही आहे. वासना माझ्या शक्तीच उरणार नाही आहे ती कामवासना पूर्वी करण्याची. त्याच्यानंतर बाकीच्यासुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आज आहेत पण उद्या नसतात. सौंदर्य, देहाचं सौंदर्य आज आहे, 2 दिवसांनी नाही आहे किंवा 2 वर्षांनी नाही आहे. मग मला महत्त्व कशाला द्यायचं? महत्त्व एकाच गोष्टीला द्यायचं, आणि ती गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आतला महत्त्वाचा भाग आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, आणि आत्म्याकडे जाण्याचं जे जे शास्त्र तंत्र आहे, मंत्र, त्याला अध्यात्म म्हणतात. आत्मा, आत्म्या हा योग जमून आलेला आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण त्यांना जर स्टेज दिलं असतं, लाकडी स्टेज, तर आत्ता त्यांचा जो परफॉर्मन्स झाला तो निदान 1.5 तरी चांगला झाला असता. कारण ते वाजलं पाहिजे ना. तुम्ही ज्या वेळेला एखादं तांडव वगैरे दाखवता ते वाजलं पाहिजे, आणि त्यामुळे त्यांनाही जोर येतो हे करून, आणि जरा एलिव्हेशन, हाईट असते, तर सगळ्यांना ते चांगलं दिसलं असतं. पण एक असं म्हणतात ना, इफ यू कॅनॉट डिस्ट्रीब्यूट कम्फर्ट्स यू डिस्ट्रीब्यूट डिस्कम्फर्ट्स. सो मी सुद्धा आज डिस्कम्फर्टमध्येच आहे, मी सुद्धा स्टेजवर नाही आहे. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की माझ्या एकंदर विचारांचीच उंची किती कमी झालेली आहे. त्यांच्या नृत्याची उंची वाढली असती. आता मी असं म्हणत नाही की पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला ते देऊ, कारण बऱ्याच अडचणी आहेत, तरीसुद्धा तुम्ही इथे येता. आणि या जमिनीवर नृत्य करणं हे खरं दिव्य असतं, आणि तुम्ही ते 2ऱ्या वर्षी करताय. 3ऱ्या वर्षीचा थीम आम्ही तुम्हाला उद्या देऊ, जरा चांगला विचार करून. आणि कुठलाही दिला तरी तुम्ही चांगला करणार आहात. तो ऐतिहासिक दिला तरीसुद्धा चालेल, कारण आता अहिल्यानगर जर झालेलं आहे तर अहिल्यादेवीच्या जीवनातले निरनिराळे प्रसंग, किंवा अशा ज्या वीरांगना होऊन गेलेल्या आहेत, अगदी गार्गी मैत्रेयीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत, एक थीम मी सुचवला. हाच असेल असं नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने माना हलवता त्यावरती काही करायला तुमची तयारी आहे, खूप छान आहे.
एक लक्षात ठेवा, काल रात्रभर प्रवास करून ही मंडळी आलेली आहेत. त्यांना तशी विश्रांतीही मिळालेली नाही, कारण खूप उशिरा पोचले इथे ते. पण तरीसुद्धा ज्या जोशात त्यांनी सादर केला, त्यांचं हास्य, त्यांची प्रसन्नता, त्यांची एकंदरच हालचालीतली गती कौतुकास्पद आहे. त्यांनी आणखीनही काही गोष्टी सांगायला पाहिजे होत्या, पण त्या न सांगितलेल्या बऱ्या. सगळ्या काही फिजिकली फिट आहेत असंही नाही आहे, कारण कुणीतरी एखाद्या रोगातून गेलेलं असतं, त्यामुळे त्याचे आफ्टर इफेक्ट्स उरलेले असतात. तरीसुद्धा तुम्हाला ते जाणवलंही नसेल. मला आधी काही गोष्टी सांगितल्यामुळे मला माहीत होतं, पण त्याचा कुठलाही प्रभाव किंवा परिणाम त्यांच्या हालचालींवर दिसला नाही. आणि तुमची कॉमेंट्री नेहमीप्रमाणे इन्फॉर्मेटिव्ह होती. खूप चांगला असा तुम्ही कार्यक्रम सादर केला. पुढच्या वेळेला याच्यापेक्षा चांगली आम्ही व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करू, अर्थात महाराजांची इच्छा. तुम्ही एक लक्षात आलं असेल, इथे आपण जे नेहमी येतो तसे महाराजांच्या मागे आता महाराजांचं गोंदवल्याचं जे गर्भकुडी आहे, आपण म्हणतो गाभारा, तो इथे आलेला आहे. म्हणजे समाधी पाहता समाधान होते, आता इथे नक्कीच म्हणता येईल. मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. इकडे मूर्ती नाही, इथे साक्षात मूर्ती आहे. पण मूर्ती हे काही फार चांगलं आहे. मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणं हेच तर खरं भक्तीचं लक्षण आहे, चैतन्याची उपासना. मला फार बरं वाटलं की तुम्ही आपणहून इथे आलात, आणि तशी काहीही तुमची अपेक्षा नाही आहे, पण तुम्ही आमचा अपेक्षाभंग केला नाही, तेही फार महत्त्वाचं आहे. कारण का की दुपारी वगैरे तुम्ही एकंदर दमलेल्या होत्या, पण तरीसुद्धा खूप चांगला असा परफॉर्मन्स झाला. मी पुढे बसून असा परफॉर्मन्स आयुष्यात पहिल्यांदा बघत असेल. गेल्या वर्षी मला वाटतं मी मागे होतो आणि ठीक होतं, पण एवढ्या जागेत ते सगळं करणं अवघड होतं, पण तरीसुद्धा त्यांनी ते केलं. विषय जो होता शिवशक्ती. आणखीन मला एकाने सुचवलं, आज रामाबद्दलही काहीतरी सांगा, कारण आज रामाचाही दिवस आहे. राम आणि शिव यांच्यात काही फरक नाही आहे. एक लक्षात ठेवा, शंकराचा सगळ्यात चांगला भक्त कुठला, तर तो राम आहे. आणि रामाचा सगळ्यात चांगला भक्त कुठला, तर तो शंकर आहे. प्रसंग आत्ता ह्या दाखवले. एक म्हणजे ज्यावेळेला विष प्यायला तो महादेव, त्यावेळेला त्याच्या दाह सुरू झाला ना, इथपर्यंत त्यांनी विष ठेवलं. आणि नंतर नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले, त्यांनी उल्लेखही केला. हा प्रभाव, आपण म्हणतो की त्यांनी विष प्यायलं, पण तो तडफडायला लागला, त्याचा आतून दाह सुरू झाला. आपण हे अनेकदा ऐकलेलं आहे, म्हणून मी फक्त 5 गोष्टी सांगतो ज्या शिवाला दिल्या गेल्या. आज आणि निराळ्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगितलं. नाग सोडलं गेलं, कारण चिदंबरम इथे नटराज राहू नये अशी अनेकांची इच्छा होती, म्हणून नाग सोडले, ते त्यांनी गळ्यात घातले. अनेक गोष्टी केल्या. वाघ आला तर त्यांनी त्याचं चर्मच धारण केलं. या सगळ्या गोष्टी शंकराचं एक मोठा, आपण म्हणतो नुसतं महत्त्व आणि महात्म्य नाही, तर त्याचं सामर्थ्य दाखवणार आहे. आणि सडे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, हे ज्या वेळेला म्हणतात ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्य, म्हणजे तो शिवशंकर असतो. आणि यश कीर्ती प्रताप, तिथे तो शिवाचाच अंश असलेला शिवजी किंवा शिवाजी असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि महान ज्या माता होत्या, त्यांचा एका महापुत्राचा दिवस उद्या आहे. उद्या आपला तो कार्यक्रमही असेल, म्हणजे विषयी असेल विवेकानंद, स्वामी विवेकानंद. त्यांच्या आईनीसुद्धा शंकराचीच उपासना केली होती. विवेकानंदांचं लहानपणचं नाव वीरेश्वर आहे, आणि आजही त्यांच्या घराच्या शेजारी जे मंदिर आहे ते वीरेश्वराचं मंदिर आहे. शंकराचार्य आपण ज्याला म्हणतो, आद्य शंकराचार्य, त्यांच्या आईनीसुद्धा शिवाचीच पूजा केली होती, आई वडिलांनी, आर्यंबा आणि शिवगुरू. आणि म्हणून शिवाचाच अंश त्यांच्या पोटी जन्माला आला. आपण त्यांना शंकराचार्य म्हणायला लागलो. त्याच्या आधी 12च वर्षाचं आयुष्य घेऊन जो आलेला होता, त्याला चिरंजीव केला. आपण त्याची कथा बघितलेली आहे निरनिराळ्या वेळेला. 11 वर्षापर्यंत त्याची आई म्हणते, काही हरकत नाही, तू सामान्य याच्यासारखा जो मार्कंडेय मृकुंड ऋषींचा चिरंजीव मार्कंडेय. 12व्या वर्षी मात्र तुझं आयुष्य संपणार आहे, हे मला कळलेलं आहे. या 4ही माता, एक माता म्हणजे पहिली मार्कंडेयाची आई, दुसरी म्हणजे शंकराचार्यांची आई, तिसरी म्हणजे यांची आई विवेकानंदांची, चौथी आणि शिवाजी महाराजांची आई. या 4ही मातांना शंकराची उपासना केल्यामुळे शंकरांनी स्वप्नदृष्टांतीतून एकच प्रश्न विचारला, आणि निरनिराळ्या काळात असलेल्या या महामातांनी एकच उत्तर दिलं. शंकरांनी कुठला प्रश्न विचारला होता की तुमची भक्ती पाहून मी तुमच्या पोटी जन्म घेणाऱ्या अंश रूपानं तुम्हाला दीर्घ आयुष्य असलेला मूर्ख मुलगा पाहिजे का कमी आयुष्य असलेला पराक्रमी आणि बुद्धिमान मुलगा पाहिजे. या 4ही मातांनी सांगितलं, आयुष्याचं आम्ही पाहून घेऊ, पण आम्हाला बुद्धिमान आणि पराक्रमी असा मुलगा पाहिजे.
मार्कंडेय 12 वर्षाचं आयुष्य घेतलेला चिरंजीव झाला. सप्तहिता चिरंजीवन आपण म्हणतो, 8वा चिरंजीव मार्कंडेय. आणि आपण अनेकदा बघितलेलं आहे की जो वाढदिवसाच्या दिवशी संस्कृत मंत्र म्हणायचा असतो तो मार्कंडेयाचा मंत्र आहे. आपण एरवी मुलांना चिरंजीव वगैरे जे म्हणतो, सगळ्यांना म्हणजे मुलींनाही चिरंजीवच म्हणतात, तर तो चिरंजीव मार्कंडेयासारखा व्हावा म्हणून मार्कंडेयाचा मंत्र वाढदिवसाच्या दिवशी म्हणण्याची परंपरा आहे. आता हा मंत्र कुठे सापडायचा? अर्थात गुगलवर. ही सगळी माहिती तुम्हाला गुगलवर मिळते. एका अर्थाने तुम्ही भाग्यवान आहात. चांगला उपयोग करा या साधनांचा. आणि आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून येतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि विवेकानंद हा उद्या आपण विषय थोडक्यात मांडणार आहोत, म्हणजे पैलू असणार आहे त्याचा. आणखीन एक तुम्हाला सांगायचं म्हणजे विवेकानंद शंकराचाच अवतार होते. आपल्या महाराजांच्या बाबतीत बघितलं तर त्यांच्याकडे शंकराचीही पूजा होती आणि पांडुरंगाचीही पूजा होती आणि रामाचीही पूजा होती. आणि म्हणून जिथे जिथे रामाचं मंदिर महाराजांनी स्थापन केलं त्याच्या शेजारी त्यांनी शिवशंकराचं म्हणजे शिवलिंग स्थापन केलं. आता थोडंसं मगाशी सांगत होतो त्याबद्दल. शंकराचा ज्यावेळेला दाह सुरू झाला त्यावेळेला कोणीतरी सुचवलं की बर्फ लावा. हा स्मशानवासी होता, लक्षात ठेवा. तो त्या प्रसंगापासून कैलासवासी झाला. कैलासवासी कारण तिथे बर्फच आहे. मला बर्फ वरून कशाला, मी बर्फाच्या प्रदेशातच राहतो. पण आपण नेहमी बघतो की हा बाहेरचा दाह आणि विशेषतः या शतकात आणि आजचा जो 2025 सुरू झालेला आहे, आतले रोग आहे त्याच्यापासून सांभाळलं पाहिजे. कोविड नंतर आपण म्हणतो बरेच जण डिप्रेशनमध्ये गेले. कुणाला आम्ही नेहमीच म्हणतो की डिप्रेशन वगैरे हे शब्द आहेत, आपण ते वापरतो आणि आपल्याभोवती एक वारुळ निर्माण करतो डिप्रेशनचं. तसं काही नाही आहे. आनंदात राहिलं पाहिजे, महाराजांच्या पायाशी नाम घेत राहिलं पाहिजे. तर पहिल्यांदा त्याला सांगितलं बर्फ लावा, पण आतून जो दाह होता तो बाहेरच्या बर्फानी किंवा बाहेरच्या ट्रीटमेंटनी बरा होणार नव्हता. मग त्याला कोणीतरी सांगितलं की अखंड तू स्नान करत राहा. त्यांनी गंगा डोक्यावर घेतली ना आणि गंगा सतत त्याला स्नान, तरी दाह कुठला थांबला? दाह बाहेरचा नव्हताच, दाह आतला होता. त्याच्यानंतर कोणी सांगितलं चंद्र थंड आहे, त्यांनी माथ्यावर चंद्र धारण केला तरीसुद्धा बाहेरून थंड वाटलं, आतला दाह शमला नाही. मग कोणीतरी सांगितलं की नाग हे थंड रक्ताचे असतात, त्यामुळे तुम्ही नाग त्यांनी गळ्याभोवती गलावले, परिणाम झाला नाही. कुणी सांगितलं राख ही जी आहे ती सगळी उष्णता निघून गेल्याशिवाय राख तयार होत नाही. चितासुद्धा बघा ना, चिता पूर्ण विझली की राख तयार होते. अंगाला त्यांनी राख फासून घेतली, उपयोग नाही झाला. बाहेरचा थांबला पण आतला नाही थांबला. दाह म्हणजे जळणं, इन्फ्लेमेशन आपण ज्याला म्हणतो ते. नंतर कोणीतरी रुद्राक्ष आतली हीट शोषून घेतात. सगळीकडे त्यांनी रुद्राक्ष घातले तरीसुद्धा आतली हीट तशी, आतली हीट म्हणजे शरीराचीच हीट आहे जी रुद्राक्ष शोषून घेतात. आणि कोणीतरी सुचवलं की बिल्वदलं जी आहेत ते बिल्वदलं अत्यंत थंड असतात. यांनी बिल्वदलं म्हणजे बेलाच्या पानांचंच अंतरून केलं आणि बेलाच्या पानांचंच पांघरून केलं तरीसुद्धा बाहेरून त्याला थंड वाटलं, आतून जळतच राहिला आणि एखाद्या लहान मुलासारखा तडफडत राहिला. अशा वेळेला जी एक शक्ती आहे ती व्यक्त होते म्हणून आपण व्यक्ती म्हणायचं. नारद चिरंजीव आहेत, नारदाचं पीठ चिरंजीव आहे. याचा अर्थ काय? आज सुद्धा कीर्तनकार ज्यावेळेला उभे राहतात त्याला नारदाची गादी किंवा नारदाचं पीठच म्हणतात. ते चिरंजीव आहेत कारण जिथे जिथे कल्याण करणं आवश्यक असतं, जिथे जिथे एखाद्या प्रसंगाचं कुठेतरी प्रवाह थांबलेला असतो तो प्रवाहित करण्यासाठी नारद तिथे येतात. आणि नारदांनी सांगितलं की आतला दाह आहे, मग आतूनच निर्माण होणारं असं साधन पाहिजे. आणि त्यांनी राम नाम सांगितलं की राम नामाचा उगम नाभीपाशी होतो, त्याला स्फुरणात्मक नाम म्हणतो आपण. इथे ज्या वेळेला येतं त्यावेळेला पश्यंती म्हणतात त्याला, ते स्पंदनात्मक नाम आहे. इथे येतं त्यावेळेला त्याला मध्यमा म्हणतात, ते कंपनात्मक नाम आहे. इथले जे स्वरतंतू असतात ना त्या कंपनावरच आ आपण सारे ग म अ आ ए सगळे असतात ते इथे असतात, कंपनात्मक असतं. आणि ओठातून नाम जे बाहेर येईल ते आपण उच्चारणात्मक असतं. इथे स्फुरण आहे, इकडे स्पंदन आहे, इकडे कंपन आहे आणि इकडे उच्चारण आहे. या नमो शारदा मूळ चत्वार वाचा या 4 वाणी आहेत. तर तिथून नाम येत असल्यामुळे आतून तुला मसाज होत राहील. राम म्हणताना मला इथे व्हायब्रेशन जाणवतात, इथे व्हायब्रेशन जाणवतात, इथे व्हायब्रेशन जाणवतात आणि इथे जाणवतात. म्हणल्यानंतर ओठ काय, गाल काय आणि आज ज्याला टाळू वगैरे म्हणतात सगळीकडे कंपनं जाणवतात. दीज आर कॉल्ड व्हायब्रेशन्स. आणि व्हायब्रेशन्सचीच ट्रीटमेंट अशा दाह असतो, आतून दाह, अंतर्दाह म्हणतो त्याच्यासाठी असते. म्हणून रामाचा अत्यंत उपकार मानणारा शंकर आहे.
रामाचा सगळ्यात चांगला भक्त हनुमान तुम्ही म्हणत असाल तर हनुमान हा शंकराचाच अवतार आहे. त्याचा प्रसंग आहे. तो पार्वतीला म्हणतो की माझ्यावर रामाचं मोठं ऋण आहे, राम नामाचं मोठं ऋण आहे, काय करू म्हणजे ते फेडायचं. ती म्हणाली तुम्ही जा ना, सेवा करा. मी जर देवाच्या स्वरूपात गेलो महादेव म्हणून तर रामच माझी पूजा करेल, मला त्याची पूजासुद्धा करू देणार नाही. मी माणूस म्हणून नर म्हणून जर गेलो तर राम माझ्याकडून सेवा घेणार नाही आहे, कारण तो म्हणेल की आपण दोघं नरच आहोत. तो स्वतःला नरच म्हणायचा. आत्मानं मानुषम म्हणणे पुत्रम दशरथात्मजा. मी माणूस आहे हे लक्षात ठेवा, मी दुसरा कुठलाही नाही दशरथाचा मुलगा आहे म्हणून, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय झालं की मी वानर होतो हे त्यांनी सांगितलं पार्वतीला, की मी देव म्हणून गेलो राम माझी सेवा करेल, मी जर नर म्हणून गेलो तर राम माझ्याकडून सेवा घेणार नाही, म्हणून मी वानर बनून जातो आणि रामाची सेवा करतो. देहे धरुनी वानरी अखंड दास्य मी करी, जनासी सांगतो कोणा श्री राम राम हे म्हणा. हे आपल्या नित्योपासनेतलं स्तोत्र आहे आणि चांगलं मार्चिंग सॉन्ग आहे, तुम्ही नृत्यात सुद्धा घेऊ शकता. देहे धरुनी वानरी अखंड दास्य मी करी, जनासी सांगतो कोणा श्री राम राम हे म्हणा. मार्चिंग आहे, सुंदर आहे, त्याच्यात एक प्रकारचा असा ठेका आहे. म्हणून काय सांगतो, म्हणून तो वानर बनून आला. रामाला काय माहीत नव्हतं असं नाही आहे, पण अत्यंत रामाचा एकनिष्ठ सेवक, रामदूत, रामसेवक, रामदास असाच आपला परिचय दिला होता. राम गुलाम त्याला म्हणतात हनुमंताला. त्यामुळे काय की हा एक नवीन नात्याचा प्रकार निर्माण झाला की महादेव वानर बनून येतो आणि रामाची सेवा करतो आणि अखंड रामनाम म्हणतो. एक लक्षात घ्या, नंतर त्याला बरं वाटलं की राम 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 म्हणताना आतून मसाज झाला आणि आतला जो दाह होता तो थांबला. पण हा नुसता आतला दाह नाही आहे. तुम्ही मुद्दामून बघा की तुलसीदासाचं जे रामचरितमानस आहे त्याच्यात कुठल्याही रामायणात नसलेला एक प्रसंग आहे आणि तो प्रसंग एका अर्थाने रामचरितमानसाचा क्लायमॅक्स आहे, शेवटी आलेला आहे. गरुड आणि एक कावळा यांच्यातला संवाद आहे. ज्यावेळेला गरुडाला मोह झाला, कुठला मोह झाला की हा स्वतःला विष्णूचा अवतार म्हणतो राम आणि त्याला बांधलेला आहे, कोणी इंद्रजितानी नागपाशाने बांधलेला आहे आणि त्याला नाग सोडवता येत नाहीत. आणि म्हणून गरुडाला बोलवलं आहे. गरुड आणि नाग यांच्यातलं नातं माहीत आहे, ते सर्पबंधन तोडण्यासाठी मला बोलवलेलं आहे. हा काही देवाचा अवतार नाही, ही नौटंकी आहे, हे नाटक आहे. हा मोह निर्माण झाला. गरुड आला, त्यांनी ते नागपाश सोडवले, राम पुन्हा युद्धाला सिद्ध झाला. परंतु त्याच्या मनात हा जो आहे त्याला मोह म्हणलेला आहे. हा मोह आहे ना, हा आतला रोग आहे, मानस रोग आहे. हा शब्द तिथे वापरलेला आहे. मानस रोगांवर उपाय काय हे गरुडाने त्या कावळ्याला विचारलेलं आहे. ज्यावेळेला शंकराकडे जातो त्यावेळेला म्हणतो की एक काकवृषुंडी नावाचे ऋषी आहेत, त्याने एका ऋषींचा अपमान केला म्हणून त्यांना शाप दिला की काक भव, म्हणजे तू कावळा हो. त्यावेळेला ते म्हणाले आजन्म मी कावळा राहायला तयार आहे, फक्त एक अट आहे, माझ्या चोचीतून काव काव ऐवजी राम राम निघालं पाहिजे, कारण मी अखंड राम नामाचा भक्त आहे. त्यावेळेला त्या ऋषी म्हणाले की तुला एवढी राम नामाची जर तळमळ असेल तर तुझी चोच फक्त करतो, बाकी तुझा देह आहे हा ऋषींचाच राहील. म्हणून काकवृषुंडी, इथून त्यांना शुंडी म्हणजे चोच आली, भ्रूमध्ये जो आहे दोन भुवयांच्या मध्ये, तिथून त्याला चोच आली, बस बाकी सगळे ते ऋषीच होते. आणि त्याचं एक अखंड म्हणजे काय, अखंड रामायण म्हणजे काकवृषुंडी. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. हिमालयाच्या पलीकडे नीलगिरी आहे, तिथे एक सरोवर आहे, त्या बाजूला 4 पर्वतांची शिखरं आहेत आणि तिथे 4 प्रकारचा रामाचा सत्संग चालू आहे. एके ठिकाणी रामायण चालू आहे जिथे काकवृषुंडी आहे, दुसऱ्या ठिकाणी रामनाम चालू आहे, तिसऱ्या ठिकाणी रामचरित्र चालू आहे आणि चौथ्या ठिकाणी रामाच्या चरित्रावर मंथन चालू आहे. पण रामायण चालू आहे, फक्त गोष्ट रामाची गोष्ट, रामाची कथा काकवृषुंडी अखंड सांगत असतात. गरुडाला ज्या वेळेला शंकरांनी सांगितलं, ब्रह्मदेवाकडे गेला, नारदांकडे गेला, प्रत्येकजण हेच सांगतात आम्हाला ज्या वेळेला मोह झाला होता, आणि हे मोहाचे सगळे प्रसंग वर्णन केलेले आहेत. आपल्याला वेळ नाही, पण एक लक्षात ठेवा, ब्रह्मदेवाला मोह झालेला आहे, विष्णूला, प्रत्येक देवाला मोह झालेला आहे. आणि हा जो झालेला मोह आहे तो घालवण्यासाठी शेवटी काकवृषुंडींकडेच त्यांना पाठवलेला आहे. गरुड म्हणाला तो अधम पक्षी आहे, कावळा, कावळा हा अछूत पक्षी आहे, कावळा हा आपण म्हणतो अशुद्ध पक्षी आहे आणि निषिद्ध पक्षी आहे. अशा निषिद्ध, अशुद्ध आणि एका अर्थाने सर्व दृष्टीने अधम असलेल्या
कावळ्याकडे मी पक्ष्यांचा राजा गरुड कसा जाऊ? त्यावेळेला शंकर म्हणाला, म्हणजे तुझा मोह आणखीन गडद झालेला आहे, तुला त्याच्याचकडे गेलं पाहिजे. आणि गरुडाने त्याला प्रश्न विचारला, हा खरं आश्चर्यात टाकणारा प्रश्न आहे. तुलसीदासांना जे सांगायचं होतं ते त्यांनी गरुडाच्या तोंडातून विचारलं आणि काकभृषुंडीच्या तोंडातून उत्तर दिलं की मानस रोगांवर उपाय काय. निरनिराळ्या प्रकारचे मानस रोग. आज आपल्याला अनेक रोग माहीत आहेत. पहिल्यांदा आपण म्हणतो काय जरा खचल्यासारखं वाटतंय, उदास झाल्यासारखं वाटतंय, आणि नंतर आपला लाडका शब्द म्हणजे डिप्रेशन आल्यासारखं वाटतं. मग डिप्रेशनच्या निरनिराळ्या अगदी शेवटी फ्रस्ट्रेशन, मी इतका वैफल्यग्रस्त झालेलो आहे की मला जीवन संपवावं असं वाटतंय. आणि हा अत्यंत टोकाचा विचार आज बरेच जण करत आहेत. आत्महत्येचं प्रमाण तुम्ही अगदी आपल्या गोव्यात जरी बघितलं तरी खूप आहे. आणि त्यामुळे काय की मानस रोगांवर उपाय त्यांनी सांगितलं, अर्थातच रामनाम, अर्थातच रामचरित्र, पण मानस रोगांची त्याची नावं जी दिलेली आहेत ना ती फार महत्त्वाची आहेत. आपण त्या नावांकडे लक्ष देणार नाही आहोत. आपल्या मनाला रोग झालेले आहेत. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार, हे लक्षात ठेवा, भ्रम आणि कधी न पुरणाऱ्या वासना, हे सगळे रोग आहेत. कुठल्या बाबतीत आपण नॉर्मल आहोत? एक तुम्हाला जनरल स्टेटमेंट सांगतो, अँड देन आय लॉस्ट द बॅलन्स ऑफ माय माइंड. मनाचा बॅलन्स, शरीराचा बॅलन्स गेला, कुणीही उचलून तुम्हाला रस्त्यावर सुद्धा उठवतो. बँकेतला बॅलन्स गेला तर लॉटरीचं तिकीट लागलं तर तो, पण मनाचा बॅलन्स गेला तर कोण सावरणार आहे? बाहेरून जे सायकॅट्रिस्ट वगैरे म्हणतात ना ते शरीरालाच ट्रीट करतात. अगदी हा व्हायलंट असा ल्युनॅटिक म्हणजे वेडा झाला आहे तर त्याला शॉक्स वगैरे देतात, शरीराला देतात, गोळ्या देतात, शरीराला देतात. मनाला ट्रीटमेंट काय? मनाला ट्रीटमेंट नाम हीच ती ट्रीटमेंट आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही इथे जमतो. तुम्हीसुद्धा येता आमच्या ह्याला एक प्रकारचा रंग आणता, एक प्रकारचं नृत्य. म्हणजे त्यांनी सांगितलं ना, मुद्रा म्हणजे नुसती मुद्रा नाही आहे, त्याच्यात एक हालचाल आहे, त्याच्यात एक गती आहे, त्याच्यात एक चैतन्य आहे. आणि ते तुम्ही आमच्यापर्यंत पोचवलं म्हणून मी खरंच तुम्हाला नमस्कार करतो. कारण ज्या स्थितीत तुम्ही दुपारी आला होतात, आज तुम्ही संध्याकाळ अक्षरशः सजवलेली आहे. बाकीच्यांना माहीत नाही म्हणून हे मुद्दामून मी सांगतोय की तुम्ही अत्यंत चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. आम्ही 2 गोष्टी तुम्हाला, खरं म्हणजे 3 गोष्टी दिल्या नाहीत. एक म्हणजे चांगलं संगीताची सिस्टम आम्ही तुम्हाला दिलेली नाही, ज्याच्यात निरनिराळ्या प्रकारचे बूमिंग आणि असे साऊंड्स निर्माण होतात 3 डायमेन्शनल, ते 3D आम्ही दिलेली नाही. आम्ही तुम्हाला प्लॅटफॉर्म दिलेला नाही आहे. आणि आम्ही तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, एक पूर्णपणे असं अंगणी दिलेलं नाही आहे. त्या स्पेसमध्ये तुम्ही नाचत होतात. तुम्हाला वाटेल की हे आहे ते पुरेसं आहे, पण आम्ही हे सांगितलंच पाहिजे ना. तुम्हाला मी सांगतोय ते महाराज ऐकतायत. पुढच्या वर्षी बघू काय महाराज चमत्कार घडवतात ते. पण पुढच्या वर्षी अहिल्या फक्त एक नाव सांगितलेलं आहे. अगदी तुम्ही ती जी अहिल्या आहे तिथपासून आणून आमची अहिल्याबाई होळकर तिथपर्यंत जरी नारीची रूपं दाखवलीत तरीसुद्धा तो एक चांगला थीम होईल. मी तुम्हाला सांगत होतो की शंकर हा रामाचा भक्त आहे, सिद्ध झाला. पार्वतीला तो म्हणतो की मला इतकं बरं वाटतंय, या ऋणातून मी कधीही मुक्त होणार नाही. मी जरी हनुमान म्हणजे वानर बनून गेलो तरी तो एक स्वतंत्र अध्याय आहे. मी रामनाम सोडणार नाही. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हे रामरक्षेचा शेवट आहे. आणि रामरक्षा स्तोत्र शंकरांनी सांगितलेलं आहे. शंकरांनी त्या बुधकौ ऋषी सांगितलं स्वप्नात येऊन, आणि पहाटे उठून बुधकौशिक ऋषींनी ते लिहिलं. असं रामरक्षेतच आपण म्हणतो. म्हणजे स्वतः शंकर सांगतो राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, आणि मनोरमे हे पार्वतीला म्हणलेलं आहे. आता शक्ती आणि शिव आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला शक्तीला देह नाही, लक्षात ठेवा. आपण ज्यावेळेला सती आणि पार्वती या 2 पत्नी असं म्हणतो, म्हणजे विवाह झालेला आहे आणि मग ते वऱ्हाड वगैरे शंकराचं गेलेलं आहे, हे सगळं वर्णन रामचरित मानसात येतात. त्याचप्रमाणे ज्याला आपण म्हणतो फॅमिली, कुटुंब किंवा परिवार फक्त महादेवाला आहे. एक तुम्ही बघा मुद्दामन की गुगलवर बघा दुसऱ्या कुठल्या देवाचं लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतर त्यांना मुलं झालेली आहेत, असं नाही आहे. मानस संतती झालेली असेल, पण शंकरांनी पार्वतीशी, पहिल्यांदा सतीशी नंतर पार्वतीशी लग्न केलं. मोठा मुलगा षडानंद म्हणजे स्कंद किंवा कार्तिकेय, आणि दुसरा गणेश. आणि म्हणून फर्स्ट फॅमिली इन ह्युमन हिस्ट्री म्हणून शंकरालाच सांगितलं जातं. म्हणजे रेशन कार्ड जर पहिलं काढायचं असेल तर शंकराचं काढावं लागेल, हे लक्षात ठेवा. आणि हे मी म्हणत नाही आहे, निरनिराळ्या जगात ज्या वेळेला संपूर्ण फॅमिलीचा इतिहास सांगितला जातो त्या न्यूजवीक वगैरेच्या अशा मुखपृष्ठावर मी बघितलेलं आहे इंडिया टुडेच्या की फर्स्ट फॅमिली इन ह्युमन हिस्ट्री शंकर दाखवलं आहे, पार्वती दाखवलं आहे, कार्तिकेय दाखवलं आहे आणि गणेश दाखवलेला आहे.
एका लहान मुलं आमच्याकडे खूप असतात, कॅथलिक मुलांना आपल्या हिंदू देवतात अनेक प्रकारांनी इंटरेस्ट आहे, कारण त्यांचा फक्त असा तो लोंकळलेला असतो, आणि मुसलमानांचं तर काय आहे त्यांनाही माहीत नाही आहे. पण आपल्याकडे किती रूपं, देवाची रूपं, एकाच देवाची किती रूपं आत्ता सादर केली, ती बरीच शिवाचीच रूपं होती सगळी. तर एक जण काय म्हणतो, मला तुमचा शंकरच फक्त खरा देव वाटतो. का रे? म्हणलं कारण त्या एकाच देवाला मिशा आहेत. खरंच बघा, आपण जे शंकर करतो, तुम्ही मंगेशी वगैरे बघा, मिशा असलेला देव आहे. तो जिवंत वाटतो, तो माणूस वाटतो, तो मला आपला वाटतो. हे लक्षात ठेवा, शंकराचं हे विशेष आहे मुख्य म्हणजे. पण ज्योतिर्लिंग आपण ज्या वेळेला म्हणतो, तिथे शंकर कुठे आला? तिथे शिवलिंग आलं. हा फार मोठा विषय आहे, मी सांगत नाही, फक्त शिवाची उपासना कशी आली ते थोडक्यात सांगतो. पण एक सांगायला विसरेन म्हणून सांगतो, राम हा शंकर असा कसा उपासक आहे. एक प्रसंग आहे रामायणातला, ज्या वेळेला समुद्र पार करायची इच्छा असते त्यावेळेला रामानी जे लिंग स्थापन केलं, 12 ज्योतिर्लिंगांचा प्रवास रामेश्वरापासून सुरू करायचा आणि पाशुपतेश्वर जे काठमांडूला आहे नेपाळमध्ये तिथपर्यंत चालू ठेवायचा. 12 ज्योतिर्लिंग बाकीची भारतातच आहेत, नेपाळसुद्धा भारताचाच भाग आहे. त्या पहिलं जे रामेश्वर लिंग आहे ते रामाचा ईश्वर म्हणजे शंकर. दक्षिण भारतात ईश्वर म्हणजे शंकरच आहे. रामाचा ईश्वर जो तो रामेश्वर. त्यांनी 3 दिवस आणि 3 रात्री त्या शिवलिंगासमोर प्रायोपवेशन, पाणी नाही आणि अन्न नाही, झोप नाही, अशा पद्धतीने त्यांनी 3 दिवसाचं ते प्रायोपवेशन सादर केलं. ती जी शंकराची उपासना आहे तितकी कडक उपासना दुसऱ्या कोणीही केलेली नाही. आणि तसं बघायला तर दोन्ही अवतारी पुरुष आहेत. शंकर तर काय आपण महादेव आदिदेव म्हणतो त्याला, आणि राम हा सुद्धा विष्णूचा तसा अवतारच आहे चांगला. म्हणून लक्षात घ्या, रामाने ते लिंग स्थापन केलं, 3 दिवस 3 रात्री त्याची उपासना केली, अन्नाचा कण पाण्याचा थेंब घेतला नाही, प्रायोपवेशन म्हणतात त्याला. आणि नंतर सागर तरी वाट देत नाही आहे, त्यावेळेला राम चिडलेला आहे. आपण हल्ली रामाचा जो फोटो बघतो, हातात धनुष्य आहे, बाण आहे, एक पाय पुढे टाकलेला आहे आणि सागर असा उसळतोय, त्यावेळेला तो सांगतो, मी आग्नेयास्त्राने तुझं सगळं पाणी आहे त्याची वाफ करून टाकेन आणि मग आम्हाला जायला मार्ग आम्ही तयार करू. त्यावेळेला 4थ्या दिवशी सागर येतो आणि सांगतो की अरे मी तुझा पूर्वज आहे. सगर पुत्रांचा उद्धार करण्यासाठी गंगा जी आली वरून, ते गंगा धारण कुणी केली? आपल्या शंकरांनी डोक्यावर धारण केली आणि नंतर तिला भगीरथांनी वाट दाखवली आणि गंगासागर, जिथे आपण म्हणतो सागराला गंगा मिळालेली आहे, तिथपर्यंतचा सगळा प्रवास आहे ना. म्हणजे सगर पुत्रांच्या उद्धारासाठी जी गंगा आली, तिने उद्धार झाल्यानंतर आपलं सगळं पाणी अर्पण केलं, म्हणून सगरावरून त्याला सागर म्हणतात. तो सागर मी तुझा पूर्वज एका अर्थाने आहे. तेव्हा तुला मी मार्ग सांगणारच होतो, पण तू आत्ता रागवलास ना, हा फार महत्त्वाचा विचार आहे. तुमच्या ह्याच्यातून तुम्ही दाखवता, ह्या हिनी रागवून जी मुद्रा केली होती दुर्दैवाने ह्यांना नाही बघायला मिळाली. हां, खरंच फारच चांगली. कारण राक्षसाला मारल्यानंतर देवीला जो आवेश येतो, जो त्वेष येतो, जो जोश येतो, तो महत्त्वाचा आहे. तर रामाला सांगितलं 3 दिवस तू शांतपणे होतात. आता रागवलायस ना, हा राग रावणाला मारेतोपर्यंत टिकव, कारण शांत भावाने रावण मारला जाणार नाही आहे. आत्ता तुला माझा जो राग आलेला आहे, मी तुला कसा सेतू बांधायचा ते सांगतो, पण राग कायम ठेव, कारण त्याच्याशिवाय रावण मारला जाणार नाही आहे. हे लक्षात घ्या. म्हणून रामही विष्णू शिवाचा उपासक आहे आणि शिवही रामाचा उपाय. शिव अखंड रामनाम घेतो आणि राम अखंड शिवाचं पूजन करत असतो. मग भांडण कुठे आलं? नाहीच आलं. त्यांच्या ह्यांनी अनुयायीने भांडण सुरू केलं. रामकृष्ण, ज्यांच्याबद्दल उद्या आपण खूप गोष्टी बघणार आहोत, की जे विवेकानंदांचे गुरु होते, त्यांनी सांगितलेलं आहे. आता ही मंदिरं, खांबावरची चित्र निदान गुगलवर तरी बघा, मी सांगतोय ते. एक शिवशक्ती म्हणजे अर्धनारी नटेश्वर जर घेतला तर नारी आहे आणि नटेश्वर आहे. आणि त्यांचं चित्र कसं आहे, मागे तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे की जर डाव्या बाजूला नारी आहे आणि उजव्या बाजूला आहे, तर उजव्या बाजूला त्रिपुंड असतं अर्ध आणि नारीचं कुंकू पूर्ण असतं. इकडच्या बाजूला सगळीकडे रुद्राक्ष घातलेले आहेत आणि इकडे सगळे बाजूबंद वगैरे सगळे दागिने घातलेले आहेत. इकडे अर्ध व्याघ्रचर्म आहे, तो उरलेला सुंदर शालू नेसलेला आहे त्यांनी. तुम्ही हे बघितलं असेल. ह्या दोघांचं एक मिलन आहे, अर्धनारीश्वर किंवा अर्धनारी नटेश्वर. त्याच वेळेला विष्णूचा कोण आहे? हत्ती आहे, ऐरावत, आणि ह्याचा नंदी आहे. ते एकमेकाला इतक्या प्रेमानं भेटतात की नंदीला सोंड आल्यासारखे वाटते आणि हत्तीला शिंग आल्यासारखे वाटतात. गुगलवर बघा मुद्दामवर, हे मी सांगतोय. म्हणजे त्या दोघांचं एवढं मिलन आहे.
आणि भांडत कोण असतात? रामाची वानरं आणि शंकराचे गण, शृंगी भृंगी वेताळ वगैरे सगळे आहेत ना, ते भांडत असतात. आमचाच देव श्रेष्ठ. देव एकमेकाची पूजा करतात. देवांची वाहनं एकमेकाला इतकं आलिंगन देतात की त्यांचं अद्वैत होतं. म्हणजे याला हत्तीला शिंगण, याला सोंड, अशीच ती चित्र असतात. पण गण भांडत असतात, इकडे माकडं भांडत असतात. म्हणजे अनुयायी भांडण करतात, मूळ पुरुष असतात ते एकच असतात. हा मुख्य संदेश आहे जो उद्या विवेकानंदांनी सगळ्या जगाला सांगितला, तो आपण बघणार आहोत. एक विचार मला तुम्हाला सांगायचा आहे. शंकराचं मंदिर आपण कुठे बघितलं आहे का? मी नाही बघितलं. शिवमंदिर बघितलेलं आहे. आता शिव आणि शक्तीमधला हा शिव, आणि आत्ता सांगितलेला शंकर फॅमिली असलेला वगैरे, आणि त्यांच्या फॅमिलीत एक गंमत आहे. एक लक्षात ठेवा, शंकराचं उत्पन्न जवळजवळ शून्य आहे. हे सगळे आपण आपल्या देवाकडे पर्सनलाइज गॉड म्हणून बघतो. ही टीका नाही आहे. हे आपण आपल्या देवाकडे गमतीनं गणपतीला काय काय रूप देतो, काय काय वेश घालतो, हे सगळं करतो. तरीसुद्धा गणपतीतला जो गणेश आहे ना, तो कायम राहतो आणि आपण त्याला नमस्कार करतो. आपण मंत्रोच्चार करून त्या गणपतीची जी स्थापना करतो आणि उत्तर पूजा करून गणपतीतला तो प्राण काढून घेतो. तो काय नेता झालेला गणेश, ॲस्ट्रॉनॉट झालेला गणेश किंवा असे नाही, ते आम्ही रूपं आहेत. ती स्वरूप एकच आहे. त्वम वाङ्मयस्त्वम चिन्मया, त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममया. हे स्वरूप आहे, ते एक आहे. असा भ्रम कुठल्याही हिंदूला नाही आहे की मी गणपतीला शेतकरी बनवला आहे, मी गणपतीला जवान बनवला आहे, मी गणपतीला शिक्षक बनवला आहे, गणपतीला सायंटिस्ट बनवला आहे, म्हणून तसं नाही आहे. गणेशच आहे. हा एक विचार लक्षात घ्या. मला सांगायचं आहे काय की जर वाईट दिवस आले या तिन्ही देवांना, ब्रह्मा विष्णू महेश, फार गमतीदार आहे. वाईट दिवस आले तर ब्रह्मदेवाला 4 तोंड 4 मुकुट आहेत. 4 मुकुट विकून काही दिवस तरी संसार चालेल त्यांचा. आणि अगदीच त्यातूनही वाईट आले, तिची वीणा विकता येईल की सरस्वतीची वीणा विकून सुद्धा 4 पैसे मिळतील, काही दिवस चालेल. विष्णूच्या बाबतीत जर वाईट दिवस आले तर लक्ष्मीला वाईट दिवस म्हणजे खरेच संसाराला वाईट दिवस आहेत. म्हणजे तिच्याकडे भरपूर काहीतरी आहे की. याच्या विष्णूकडे सुद्धा जर बघितलं तर त्याच्याकडे वैजंतीमाला आहे, त्याच्याकडे कौस्तुभमणी आहे, त्याच्या निर्ण्याचा पितांबर जरी त्याचा विकला तरी काही दिवस त्यांना. शंकराकडे काय? शंकरात जर बाजारात गेला, व्याघाचं कुणी घेणार आहे का चांबडं? सांगा बरं. नाही. डमरू काय वाद्य, वासरी वगैरे असेल कृष्णाची तर लोक घेतील, सतार वगैरे घेतील, कोणाचे सरस्वतीचे. डमरू, त्याच्यानंतर हे घेणार आहे, साप घेणार आहे विकत. ती रुद्राक्षाला काही किंमत आहे? काय विकणार आहे तो? नाही विकणार. बरं, त्याच्या जटाजूट आहे, त्याच्या डोक्यावर मुकुट नाही आहे ना, हे लक्षात ठेवा. मग तो काय विकणार आहे? त्याच्याकडे जवळजवळ काही नाही, उत्पन्न शून्य. आणि तरीसुद्धा आपण अन्नपूर्णा, माता अन्नपूर्णेश्वरी हे पार्वतीला म्हणतो का? अन्नपूर्णा आपण लक्ष्मीला का नाही म्हणत? माता अन्नपूर्णेश्वरी पार्वतीचं स्तोत्र आहे. म्हणून तो सुभाषितकार गमतीनं म्हणतो, उत्पन्न काही नाही, घरात स्वयंपाक करायला काही नाही, आणि तरीही 13 तोंड ही अन्नपूर्णा रोज प्रसन्न ठेवते. एक म्हणजे 6 तोंड कुणाची? कार्तिकेयाची. तो षडानन आहे, त्या 6 तोंड भरवायला नकोत का? तर ती बिचारी भरवते. त्याच्यानंतर हा स्वतः पंचमुखी शिव आहे, त्याची 5 तोंड झाली, ती 5 तोंड भरवायला नकोत का? 11 तोंड झाली. गणपतीचं एकच आहे पण काय सॉलिड आहे, तुम्हाला माहीत आहे ना, पोट वगैरे तेही भरायला पाहिजे आणि त्यालाही आनंदात ठेवला पाहिजे. आणि 13वं तिचं काहीही नसताना ह्या 13 तोंडांना जी कायम तृप्त ठेवते, कुणाचीही तक्रार नाही आहे, म्हणून तिला अन्नपूर्णा म्हणलेलं आहे. माता अन्नपूर्णेश्वरी हे शंकराचार्यांचं स्तोत्र आहे. फार शंकराचा. पण मी तुम्हाला मगाशी शिवमंदिर असतात, मग त्याच्यात शिवलिंग आहे, त्याच्यात खाली त्या यज्ञाचं प्रतीक आहे, यज्ञाची ज्वाला आहे, म्हणून त्याला ज्योतिर्लिंग म्हणतात. आपण विचार करत नाही ज्योती कुठे आली. अरे ती जे लिंग आपण म्हणतो ती यज्ञाची ज्वाला आहे, आणि खाली जे आहे ते यज्ञकुंड आहे. आणि यज्ञकुंडाचं ज्याला पाणी असतात, तीर्थ, ते इतकं पवित्र असतं, ते ओलांडायचं नसतं. म्हणून शंकराला आपण अशी प्रदक्षिणा घालतो, पहिल्यांदा क्लॉकवाईज, नंतर अँटी क्लॉकवाईज. याला खूप अर्थ आहे. नटराजाचं तुम्ही सादर केलं त्याला 2 अर्थ आहेत. एक म्हणजे क्लॉकवाईज नृत्य आहे ना, ते आपल्या प्रपंचाचं नृत्य आहे. प्रपंचात काही कायम आहे तसं टिकत नाही. काळाच्या ओघात ते जुनं होत जातं, म्हातारं होत जातं, रोग वगैरे होतात, संपतं. हे झालं पहिला भाग. पण शंकर असं काहीतरी आहे की ज्याच्यात स्थिर आहे काहीतरी. त्याच्यापासून हे सगळं व्याकरण, सगळ्या नृत्य वगैरे कला सगळं त्याच्यापासून निर्माण झालेलं आहे. सगळं बदलणारं नाही शंकराचं.
आणि म्हणून जे काही टिकणार आहे ना ते अँटी क्लॉकवाईज आहे, हे लक्षात ठेवा. अँटी क्लॉकवाईज म्हणजे त्याच्यावर क्लॉकचा परिणाम होत नाही. 40 वर्षानंतर 2 मित्र भेटतात, आपण ती जाहिरात बघितलेली आहे, सुरेश रमेश म्हणतात, आणि नंतर अरे हेच आपण 4थीत होतो एकत्र वगैरे. 40 वर्षानंतर तो रमेश का विचारतो, कारण रमेशमध्ये खूप बदल झालेला आहे, सुरेशमध्ये बदल झालेला आहे, म्हणजे खूप बदल झालेला आहे. पण चहा पिताना 4थीत असताना आपले शिक्षक त्यांच्याच धोत्रात पाय अडकून काय पडले होते नाही रे, आपण सगळेजण हसलो होतो. नंतर हेडमास्टर म्हणाले उठवा त्यांना आधी, हसता काय, आणि नंतर आपल्याला वाईट वाटलं होतं. या आठवणी कशा कायम आहेत हो. एवढा बदल झाला, त्यांच्या जीवनात बदल झाले. 40 वर्ष भेटले नाहीत तरीसुद्धा आपल्या शरीरात असं काहीतरी आहे की जे कॉन्स्टंट आहे, ते टिकणार आहे. स्थितिमान आणि गतिमान हे 2 शब्द आहेत, जास्त मी तुम्हाला सांगत बसत नाही. तर मुद्दा काय आहे, ही जी ज्योतिर्लिंग आहेत आणि शिवशंकर आपण जे म्हणतो ते, म्हणून शिव आणि शंकराचं कॉम्बिनेशन आहे. एरवी तुम्ही आत्ता जे नृत्य शिवशक्ती म्हणता त्याच्यात पार्वती सती वगैरे आणलं, कारण ते एकच आहे तत्व. म्हणजे जे लिंग आहे ती खूण आहे, आणि ती खूण व्यक्त झाली ती शंकर, ती शक्ती व्यक्त झाली ते पहिल्यांदा सती आणि नंतर पार्वती. त्या शक्तीपासून जे स्फुल्लिंग म्हणजे टेणग्या निघाल्या ते कार्तिकेय आणि गणेश, आणि चालू राहिला तो प्रवाह. आपण नुसता गुरुशिष्य परंपरा नाही, या इतिहासाचीच परंपरा आहे, कुटुंबाची परंपरा आहे जी अजून चालू राहिलेली आहे. म्हणून एक विचारासाठी तुम्हाला मुद्दा देतो की शंकराचं कुटुंब आहे. आपण शिवलिंग बघतो, मागे शंकराचं चित्र असतं. आपण शंकराचे देखावे फ्लोट्स वगैरे करतो, गणपतीचे आरास करतो, त्यावेळेला शंकर्या वगैरे. आपल्याला शंकराच्या कथा माहीत असेल, ज्यावेळेला गंगा उरून पडली ती शंकराने डोक्यावर धारण केलेली आहे. ज्यावेळेला विष निघालं हलाहलं अमृत मंथनातून ते त्यांनी प्राशन केलेलं आहे. जगावर ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला हल्ली जे सुपरमॅन दाखवतात, एक सुपरमॅन आहे, एक ही मॅन आहे, एक बॅटमॅन आहे, एक स्पायडरमॅन आहे, बरोबर, हे सगळे शंकरापासून निघालेले आहे. कारण शंकर सुपरमॅन आहे. जेव्हा संपूर्ण मानवतेवर संकट येतं ते दूर करण्यासाठी शंकराची शक्तीच उपयोगी पडते. खूप मोठा विषय आहे, आपण थांबूया. पण एक लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण शंकर आणि रामाचा विषय करतो दोन्ही एकच आहेत, काही फरक नाही आहे. तुम्हाला सांगितलं हरी हर मिलन, हे ज्या वेळेला आहे हरी आणि हर दोन्ही एकच आहेत. गुगलवर बघा, आणि त्यांची एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो. मला तुमच्याकडे बघितल्यानंतर मुक्ताईची आठवण येते. मुक्ताई म्हणजे ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव यांच्यापेक्षा कितीतरी बुद्धिमान असलेली. आपण तिची एक कविता म्हणतो, मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी. आता ही काही नवकाव्य वाटेल, पण मुक्ती उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी. मुक्ताईचा जो अंत झाला त्यावेळेला विजा कडकडत आहेत, पावसाची सुरुवात होणार आहे, आणि ही अरण्याच्या रानाच्या दिशेने निघालेली आहे. त्यावेळेला निवृत्तीनाथात दोघंच उरलेले आहेत. ज्ञानेश्वरांनी आळंदीला समाधी घेतली आणि सोपानदेवांनी सासवडला समाधी घेतली. उरले दोघं जण. मुक्ते कुठे धावतेस तू, अगं वीज पडेल अंगावर, असं म्हणत असताना कांठळ्या बसवणारा आवाज आणि डोळे दिपवणारा प्रकाश निर्माण झाला. निवृत्तीतांनी डोळे बनले, कान बंद केले, डोळे बंद केले. बघतात तर मुक्ताई कुठे, वीज पडली आहे तिच्या अंगावर. म्हणजे तिने गिळले सूर्यासी. सूर्या इतकंच तेज त्या विजेचं असतं, ज्याला आपण लाईटनिंग म्हणतो ना, थंडरबोल्ट, तितकंच टेम्परेचर असतं, तितकीच शक्ती असते. आणि मुक्तीनं ते गिळून टाकलं, मुक्ती. आणि आकाशात तिथं काहीच उरलेलं नाही, कणही मिळाला नाही. आपण श्रद्धेनं तिची समाधी बनवलेली आहे. ते पहिल्यांदा एदलाबाद नाव होतं, आता मुक्ताई नगर नाव झालेलं आहे. जसं अहमदचं अहिल्या सहज करता आलं. फार गंमत आहे. फक्त बदल नावातला नाही आहे, दृष्टीतला बदल आहे, आणि तो बदल आपण आपल्या जीवनात आणि विचारात आणला पाहिजे. मी तुम्हाला शेवटचं सांगत होतो की ज्या वेळेला हरिहर मिलन आपण म्हणतो, अर्धनारी नटेश्वर म्हणतो, एक वैज्ञानिक तुम्हाला गोष्ट मला सांगायची आहे की एक फिजिओलॉजिस्ट म्हणजे मानवाच्या शरीराचा अभ्यास करणारा अमेरिकन सायंटिस्ट, तो इतका चिंतन करत असतो ब्रेनबद्दल, पण त्याला एका गोष्टीचं कोडं सुटतच नाही. आणि तो निराश होतो, म्हणतो अरे नोबेल प्राईजसाठी मी हे करणार होतो. पण काय होतं, मेंदूचे 2 भाग आहेत. 2 भाग, एक आहे त्याला हेमिस्फिअर म्हणतात, राईट हेमिस्फिअर, लेफ्ट हेमिस्फिअर, म्हणजे अर्धा, हेमी म्हणजे अर्धा, 2 भाग आहेत. त्या 2 भागात कितीतरी नर्व्ज आहेत निरनिराळ्या, आणि नर्व्जमध्ये उजव्या भागातून येणाऱ्या नर्व्ज डाव्या भागात जातात, डाव्या भागातून येणाऱ्या उजव्या भागात जातात. आणि ह्याची एक्सचेंज होतं कुठे, तर आपला पाठीचा जो कणा आहे त्याच्यात वरचा जो आहे त्याला ॲटलस म्हणतात, मोठा आहे, आणि त्यातून हा होतं. हे का होतं,
हे त्याला कळत नव्हतं. हे असं का सरळ डाव्या भागातल्या डाव, आणि म्हणून तुम्ही जर स्कूटरवरून उजव्या बाजूला पडलात तर डाव्या बाजूला जी केंद्र आहेत ती तुम्हाला दिसेन असं होतं, ऐकून असं होतं, डोळे तसेच आहेत, कानाला काही झालेलं नाही, स्मृती जाते. म्हणजे उजव्या बाजूला काही केंद्र आहेत आणि डाव्या बाजूला काही केंद्र आहेत, एवढंच फक्त सांगतो आणि थांबतो. तो भारतात आला, सहज कंटाळा आला, काहीतरी ब्रेक पाहिजे, आणि तुम्हाला सुद्धा हा चांगला ब्रेक आहे तुमच्या रुटीनपासून. आज उद्या परवाही तुम्ही आहात, आनंदात राहा. तर तो आला भारतात, दक्षिण भारतात गेला, तिथे त्याला ही अर्धनारी नटेश्वराची मंदिरं दिसली, आणि प्रत्येक ठिकाणी डाव्या बाजूला स्त्री आहे आणि उजव्या बाजूला तो देव आहे. त्यांनी पुजाऱ्याला विचारलं, तो म्हणाला मी अशीच पूजा करत आलो, डाव्या बाजूला मी कुंकू लावतो, इकडे मी भस्म लावतो, एवढंच मला माहीत आहे. हे असं का मला माहीत नाही, मूर्तिकाराकडे जा. म्हणून तो मूर्तिकाराकडे गेला. या परदेशातल्या लोकांचं एक बरं असतं की ज्या वेळेला त्यांना एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की शेवटपर्यंत ते प्रयत्न करत राहतात, हे शिकलं पाहिजे त्यांच्याकडून. आणि म्हणून तो मूर्तिकाराकडे गेला. मूर्तिकार म्हणाला अशी मूर्ती करायची, हे माझ्या गुरूंनी मला शिकवलं, त्यांच्या गुरूंनी त्यांना शिकवलं, पण हे ग्रंथात आहे आणि ग्रंथ संस्कृतमध्ये आहे. तर संस्कृत पंडिताकडे तो ग्रंथ घेऊन गेला आणि डाव्या बाजूला स्त्रिका, म्हणे सीतेचं आपण वर्णन करतो ध्यान श्लोकात, वाम अंकारूढ श्रीता, डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे. सगळ्यात आपल्याला माहिती आहे वामांगी रखुमाई दिसे, की आरती म्हणतो वामांगी रखुमाई, डाव्या बाजूला ती का आहे. मग त्या मूर्तिकार म्हटला मी तुला संस्कृत तू त्याचा विचार कर. आणि मेंदूतल्या केंद्रांचा विचार केला. मेंदूत किती केंद्र आहेत अजून आपल्याला कळलेलीच नाही आहेत, पण महत्त्वाची केंद्र मी तुम्हाला सांगतो. काही केंद्र आहेत ती रसग्रहण करणारी आहेत, बिलॉंगिंग टू हार्ट, भावना, रसग्रहण, एम्ब्रॉयडरीसारख्या कला, कुसर आपण ज्याला म्हणतो ते, आणि पेशन्स, पर्सिव्हरन्स अँड प्रिसिजन, या 3 गोष्टी आहेत ना त्या उजव्या बाजूच्या केंद्रात आहेत, उजव्या बाजूच्या ब्रेनमध्ये आहेत. सतत किती कष्ट करून एकच एक काम स्त्री करते, पुरुष कंटाळेल. तुम्हाला सांगतो हे जे मायक्रो पार्ट्स असतात ना, टायटन वगैरे सारख्या घड्याळाचे, ते जोडणारा जो सेक्शन असतो त्याच्यात 400 स्त्रिया असतात आणि एकच दादला सुपरवायझर म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवत असतो. जमणारच नाही, कारण ते बेल्टवरून तो भाग घड्याळ माझ्याकडे येतं, मी तोच करून फिट करते पुढे जातो, फिट करते पुढे जातो. पुरुष कंटाळलेलो धाव्या, हेच काय काम करायचं आहे, स्त्री करते. स्त्रीकडे हा पर्सिव्हरन्स म्हणजे चिकाटी आहे, प्रिसिजन म्हणजे अचूक करण्याकडे तिचा प्रयत्न असतो. पुरुषांनी जर एखादं व्रत केलं तर तो शॉर्टकट शोधतो. ही इतक्या सिन्सिअरली करले 2025 साली सुद्धा, हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून उजव्या बाजूला जी केंद्र आहेत ते डाव्या बाजूला नवर झालेले आहेत, आणि या केंद्रात जे महत्त्वाच्या शक्ती आहेत त्या स्त्रीकडे जास्त आहेत. डाव्या बाजूची केंद्र सांगतो, एक म्हणजे मेकॅनिकल ॲबिलिटी, दुसरं म्हणजे पॉलिटिकल थिंकिंग. हे आता स्त्रिया पॉलिटिक्समध्ये आले तरी 2 पुरुष आल्यावर जेवढं इझिली पॉलिटिक्सवर बघतात. आपण सेलबद्दल बोलू, साड्यांबद्दल बोलू, नॅचरल हे आहेत. हे लॉजिकल थिंकिंग, तर्क 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 ह्या डाव्या भागात आहे. म्हणून एखादा मेकॅनिकल करणारे इंजिनियर, या बऱ्याचशा गोष्टी पुरुषांकडे, कारण डाव्या बाजूच्या ज्या नर्व्ज आहेत त्या उजव्या बाजूला येतात. म्हणून जी केंद्र उजव्या बाजूला आहेत पण त्यांचे नर्व्ज डाव्या बाजूला येतात, आणि ती केंद्र स्त्रियांच्यात जास्त असतात. एक उदाहरण देतो आणि आपण शेवटचा श्लोक म्हणून थांबूया, की ज्याला आपण KG म्हणतो, KG 1, KG 2, आणि मुख्य म्हणजे नर्सरी. अगदी कुठल्याही देशात, एस्किमोंपासून निग्रोनपर्यंत किंवा ब्लॅक त्या लोकांपर्यंत किंवा कुठल्याही देशात या लेवलला एक तरी पुरुष शिक्षक आहे का? मी अभ्यास करून तुम्हाला सांगतो, एकही नाही. टिकणारच नाही, पुरुष टिकणारच नाही. लहान मुलांना डील करताना जी सहनशीलता लागते, जो चिकाटी लागते, जी जिद्द लागते. पुलंनी हे विनोदाने सांगितलेलं आहे की तुम्ही जर नर्सरीमध्ये गेलात तर तिथे पुरुष का टिकणार नाही? बाई यांनी शी केली, बाई यांनी शिव केली म्हणून त्याला शिशू म्हणतात, असं पुलं गमतीनं म्हणतात. या शिशूंपुढे पुरुष टिकणारच नाही. नको बाबा, स्त्री टिकते. आणि म्हणून डाव्या बाजूला स्त्री का, इथे उजवं डावं नाही आहे, ही फॅक्ट आहे. तो गेला अमेरिकेत, त्यांनी ते लावलं आणि त्या वर्षीचं फिजिओलॉजीचं नोबेल प्राईज त्याला मिळालं. मिळाल्यानंतर त्यांना विचारलं, हे तुम्ही कुणाला अर्पण करणार आहात? ते अर्धनारी नटेश्वराच्या ज्या मूर्ती आहेत साऊथ इंडियामध्ये त्यांना मी अर्पण करणार आहे. आणि इमिजिएटली घेतल्यानंतर तो भारतातून त्यांनी ते अर्पण केलं. मी तुम्हाला गोष्ट सांगत नाही आहे, आपलं जे मूर्तिशास्त्र आहे त्याच्यावर आधारित जे नृत्यशास्त्र आहे, या शास्त्रच आहे. त्याच्यात कुठे ना कुठेतरी एक प्रकारचा सायंटिफिक असा अँगल आहे, आणि तो तुम्ही पकडलात, सादर केलात. लोकांना जितका तो जास्त माहीत असेल तितके जास्त ते ॲप्रिशिएट करतील.
पण तुम्ही केलं ते सगळ्यांना आवडलेलं आहे. सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो. पण लोकांनी एक मला परवा म्हणला एक मुलगा तरुण, धन्यवाद म्हणताना वाद कशाला घालता, धन्यवाद कशाला म्हणता. खरंच आहे, धन्यवाद नाही. मग आभारी आहे म्हटलं, त्याच्यात भार कशाला हो आभारमध्ये. मग ऋण शब्द त्याला आवडला. तुमचं ऋण जे आमच्यावर आहे त्या ऋणात राहणं आम्ही पसंत करू. आणि त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. शेवटचा श्लोक म्हणण्यापूर्वी जरा ताट बसून डोळे मिटूया. शांत. उद्या 12 तारीख आहे, विवेकानंद हाच विषय असेल. हे राष्ट्रीय युवा दिवस, नॅशनल यूथ डे आणि विवेकानंद. छान. श्लोक म्हणूया सदा सर्वदा आणि शांतीपाठ ओम सहनाववतो. सगळ्यांनी बरोबर अर्पण भावनेने म्हणायचं आहे, अगदी खालच्या स्वरात शांतपणे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहभुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास, डोळे बंदच ठेवायचे. उभा श्वास. हातावर हात सोडूया, ते हात चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर. अगदी सावकाश डोळे उघडून समोर महाराजांची जी भव्य प्रतिमा आहे, महाराज साक्षात बसलेत असा भाव निर्माण करून त्यांच्या हृदयाकडे, म्हणजे माऊलीचं मन आणि आईचं अंतःकरण काही क्षण बघूया, त्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या लोकांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज.